श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे भोगी आणि आपल्याला रात्री घरातून अशी ही वस्तू फेकायची आहे आणि त्याचबरोबर कापरासोबत सुद्धा आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील जे वाईट भोग आहे ते संपून जातील आणि आपल्या कुटुंबाची खूप सारी प्रगती होईल. घरातील इडापिडा, वाईट शक्ती किंवा कर्म, भोग हे सर्व नष्ट होऊन जातील आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज रात्री आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मकर संक्रांत हा सण जो आहे तर तो 3 दिवसांचा आहे. आज आहे भोगी, उद्या आहे मकर संक्रांत आणि परवा दिवशी आहे किंक्रात. आणि हे 3 दिवस जे आहेत तर ते मकर संक्रांतीचे अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळेच पहा, भोगी हा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत ते एकत्र करून त्याची मिक्स भाजी तयार करतो आणि त्याच्याबरोबरच आपल्याला बाजरीची भाकर ही आपण त्याला तीळ लावून तयार करतो. अशा प्रकारे आपण भाकर आणि भाजी तयार करत असतो. तर अशी ही भोगी आजच्या दिवशी आपण साजरी करत असतो. त्याचबरोबर पहा, आपल्याला काही उपाय आज संध्याकाळी घरामध्ये करायचे आहे. आपण भरपूर सारी मेहनत करत आहात, कष्ट करत आहात, परंतु आपली इच्छा पूर्ण होत नाहीये. कधी कधी काय होतं, आपण मेहनत करतो तर आपली इच्छा पूर्ण होते, कष्ट करतो तर आपली इच्छा पूर्ण होते. पण कधी कधी काय होतं की आपली खूप मेहनत कष्ट करून ही इच्छा पूर्ण होत नाही. त्यावेळेस अशा वेळेस आपल्याला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढण्यासाठी असे काही छोटे छोटे उपाय अशा विशिष्ट तिथींना करायचे असतात. असे छोटे छोटे उपाय आपण अशा विशिष्ट तिथींना जर केले तर आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आपल्या घरातली इडापिडा, वाईट कर्म जे असतात, भोग असतात तर ते सर्व दूर होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये घराचं गोकुळ होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तर अशा प्रकारे पहा, आपल्याला संध्याकाळी अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, आता बघा, यासाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहेत. तर मुठभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर नक्की घेऊन या आणि काळे तीळच वापरा. आणि त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. जर आपल्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल. तर ह्या 2 वस्तू घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे. जर खडे मीठ नसेल तर आपण बारीक मीठ घेतलं तरी चालेल. तर ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. तर पहा, ह्या 3 वस्तू आपल्याला घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही आपले सदस्य आहेत, घरातील आपले अगदी लहान बाळापासून तर मोठ्यांपर्यंत जेवढे बी सदस्य असतील त्यांच्यावरून हे मीठ जे आहे, हे ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला उतरवायच्या आहेत. या वस्तू ज्या आहेत तर 7-7 वेळा आपल्याला प्रत्येकावरून उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवत असताना डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला ह्या उतरवायच्या. पहा, ह्या वस्तू उतरवत असताना आपल्याला एक गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे माझ्या जीवनातील जे भोग, कष्ट, दुःख, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहू दे, असं आपल्याला बोलायचं आहे. तर बघा, एवढ्या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्याच वस्तू प्रत्येकावरून उतरवायच्या आहेत. वेगवेगळ्या वस्तू घ्यायची काही गरज नाही. तर जेवढ्या घेतलेल्या आहेत तेवढ्याच सर्वांवरून उतरवायच्या आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक रूममधून, प्रत्येक कोपऱ्यामधून, प्रत्येक भिंतीला टच करून ह्या वस्तू आपल्या घरामध्ये फिरवायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ह्या वस्तू घरातून फिरवत आणून आपल्याला त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 3 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. स्वतःवरून सुद्धा आपल्याला उतरवायच्या आहेत. तर बघा, ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्याला त्या परत घरात आणायच्या नाही आणि नंतर आपल्याला आपल्या दक्षिण बाजूला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहे. आपल्या दक्षिण बाजूला जर एखादं घर असेल किंवा कपडे असतील कुणाचे किंवा काही असेल, आपल्याला न फेकलं नाही जमलं तर आपला जो डस्टबिन आहे, आपण जो डस्टबिन वापरतो त्या डस्टबिनमध्ये आपल्याला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहे. आता बघा, ह्या वस्तू आपण तिथे फेकून दिल्यानंतर आपण पाठीमागे वळून पाहायचं नाही, कारण पाठीमागे जर वळून पाहिलं तर परत ती नकारात्मकता आपल्या घरात आपल्याबरोबर येत असते. त्यामुळे आपल्याला हा उपाय करताना कुणाशी बोलायचं देखील नाही आणि ते मागे वळून पाहायचं देखील नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, दुसरा जो उपाय आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी कापरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत त्याबद्दलचा आहे.
कापराचे अनेक उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. कापूर हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. कापूर हा खूप महत्त्वाचा आहे. तो खूप सकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण करत असतो. त्यामुळे आपले जे वाईट भोग असतील, कर्म असतील, दुःख असतील, दारिद्र्य असतील, हे दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी असा हा एक उपाय अजून एक करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातील. घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करून आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तर सुद्धा आपण हा उपाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, आता बघा, आपल्याला सर्वात अगोदर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये 7 कापराच्या आपल्याला वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा कापूर आहे तो घेतला तरीच. आणि बघा, काळे तिळाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे काळे तीळ चिमूटभर आपल्याला या दिवशी घ्यायचे आहेत. यामध्ये आता काळे तीळ टाकायचे आहे. तिळाला खूप सारं महत्त्व आहे. आज उद्या परवा ह्या 3 दिवशी तिळगुळाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पहा, तीळ हे खाल्ल्यानं आपल्या शरीरातली जी उष्णता आहे तर ती कमी होत असते. त्यामुळे यामध्ये आपल्याला पांढरे तीळ किंवा काळे तीळ जे तीळ असतील ते टाकू शकता. यानंतर आपल्याला लागणार आहे तेजपत्ता. बऱ्याच जणांना तमालपत्र हा शब्द माहीत नाही, त्यामुळे मी तेजपत्ता हा शब्द वापरत आहे. कारण मागच्या वेळेस मला भरपूर कमेंट आल्या की ते तमालपत्र म्हणजे काय, तर त्यामुळेच तुम्हाला सांगत आहे. मसाल्यातला हा एक पदार्थ आहे तमालपत्र, जो आपण जसे निरगिलेचे पानं असतात त्याचप्रमाणे हा तेजपत्ता असतो, तो आपण मसाल्यामध्ये वापरतो, तो आपल्याला घ्यायचा. त्या पानावरती आपल्याला लाल पेनने किंवा निळ्या पेनने काही शब्द लिहायचे आहेत. ते म्हणजे काय, आपल्या जीवनातील भोग, दारिद्र्य नष्ट व्हावे, दुःख, दारिद्र्य नष्ट व्हावे, असं त्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे. आता लिहिल्यानंतर पहा आपल्याला काय करायचं. बघा, जी पंती आपण घेतलेली आहे त्या पंतीमध्ये आपण जे कापूर टाकलेला आहे त्या कापरावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. जर गाईचं तूप नसेल तरी चालेल, परंतु आपल्याला ते प्रज्वलित करायचं आहे. आता बघा, हे तमालपत्र जे आहे तर ते कापूर आपण प्रज्वलित केलेलं आहे, तर त्यावरती उजव्या हाताने पकडायचं आहे आणि त्यावरती आपण आपले जे काही कर्माचं भोग आहे तर ते लिहिलेले आहेत आणि ते दुःख, दारिद्र्य जे आहे, अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला मनोमन म्हणायचं आहे. तर पहा, हे जे तमालपत्र आपल्या उजव्या हातात पकडून आपल्याला आपल्या मनोमन अशी इच्छा व्यक्त करायची आहे की माझ्या जीवनातील जे दुःख, भोग, दारिद्र्य दुःख असतील ते दूर होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊ दे, असं म्हणत आपल्याला हे तमालपत्र त्या कापरावरती जाळायचं आहे. हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. असं केल्याने पहा, आपल्या जीवनात ज्या बी अडचणी आहेत, जे बी संकट आहेत तर ते आवर्जून दूर होतात आणि आपली जीवनाची खूप सारी प्रगती होते. तर बघा, हे कापराचं जे भांडं आपण जाळलेलं आहे, तमालपत्र जाळलेलं आहे, तर ते उचलायचं आहे आणि आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. घरामध्ये फिरून झाल्यानंतर आपल्या तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशीला या जे काही कापूर आपण पेटवलेला आहे त्या कापराच्या भांड्याने ओवाळायचं आहे. 3 वेळा ओवाळायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यात सुद्धा आपल्याला हे 3 वेळा ओवाळायचं आहे. त्यानंतर हे देवघरासमोर येऊन आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. थंड झाल्यावर हे सर्व पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर असे हे 2 उपाय मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत, तर ते आज रात्री आवर्जून करा. रात्री आपण हा उपाय जो आहे तो 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.